नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातलं पहिलं प्रकरण वाणिज्य व व्यवसायाची ओळख या प्रकरणावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर झटकन आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट प्रस्तावनेला बघा. या प्रकरणाचा जर तुम्ही विचार केला, प्रकरणात अतिशय महत्त्वाचं आहे, कारण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला या प्रकरणातला समजून घ्यायचा आहे. वाणिज्य व्यवसायाची ओळख. वाणिज्य म्हणजे काय आणि व्यवसाय म्हणजे काय, आणि वाणिज्य आणि व्यवसायाची आपल्याला ओळख या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. तर बघा मित्रांनो, प्रत्येक मानवाला म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या गरजा जर का भागवायच्या असतील, गरजा जर भागवायच्या असतील, तर वेगवेगळ्या वस्तू व सेवांची गरज असते. बघा, आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते, सेवांची गरज असते. वस्तू म्हणजे काय बाबा, आपण घरामध्ये वापरतो वस्तू. उदाहरणार्थ, तुम्हाला जर का घरामध्ये जेवण बनवायचं असेल तर गॅस लागणार, भांडी लागणार, सिलेंडर लागणार, त्याच्यानंतर लायटर लागणार. अशा खूप साऱ्या वस्तू लागतात. ग्रामीण भागामध्ये असेल तर चूल लागणार, लाकूड लागणार, त्याचबरोबर भांडी लागणार, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य लागणार. त्याचबरोबर सेवांची सुद्धा गरज असते. म्हणजे तुम्हाला वाहतूक सेवा, समजा तुम्हाला ट्रेननी कुठं जायचं असेल ती एक सेवा झाली. तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवतात ती एक सेवा झाली. म्हणजे आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं ना, माणूस जो आहे आपला, त्या माणसाला जर का त्याच्या रोजच्या गरजा भागवायच्या असेल ना, तर त्याला वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते किंवा त्यांना सेवांची गरज असते. ओके, वस्तू किंवा सेवा दोघांपैकी कशाची तरी गरज त्यांना नक्कीच भासत असते. ओके, तर आता यामध्ये जर आपण बघितलं, बघा, मानवी कार्य. आता मानवाच्या ज्या कृती आहेत ना, त्या दोन प्रकारच्या असतात. एक तर आर्थिकेतर कृती, म्हणजे अशा प्रकारच्या कृती असतात की ज्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा पैसा मिळत नाही. आणि आर्थिक कृती म्हणजे अशा कृती ज्याच्यातून पैसा मिळतो. उदाहरणार्थ, आईने तुम्हाला पाणी दिलं, याच्यातून आईला पैसे मिळणार का? नाही. आईने एक कृती केली, तुम्हाला पाणी दिलं, ही आर्थिकेतर कृती आहे. या कृतीतून आईला काही पैसे मिळणार नाही. किंवा एखाद्या मुलाची आई जी आहे, ती चांगले कपडे शिवते आणि तिने आपल्या मुलासाठी कपडे शिवले, तर ती मुलाकडून पैसे घेणार का? नाही. तर हिला आर्थिकेतर कृती असं म्हणणार. परंतु त्याच आईने जर का शेजारच्या दुसऱ्या कोणासाठी जर का कपडे शिवले आणि त्याच्यातून तिला जर पैसे मिळत असेल, तर ती आर्थिक कृती झाली. आर्थिक बघा, आर्थिकेतर कृती आहे म्हणजे मानवी कार्य आणि कृतीचे दोन प्रकार. एक तर आर्थिकेतर कृती आहे आणि आर्थिक कृती. आर्थिक कृतीमध्ये तीन भाग पडतात. एक आहे व्यवसाय आहे, पेशा आहे आणि नोकरी आहे. तर व्यवसाय म्हणजे काय, पेशा म्हणजे काय, नोकरी म्हणजे काय, या तीनही घटकांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर बघा, आर्थिकेतर कृती आपण सुरुवातीला समजून घेऊयात. जसं की आर्थिकेतर कृतीमध्ये पैशांची अपेक्षा न ठेवता केलेल्या कृतींचा समावेश असतो. म्हणजे पैशाची अजिबात अपेक्षा नाहीये, पैसे नकोच, पैशाची अपेक्षा न ठेवता ज्या कृती केल्या जातात त्याला आपण आर्थिकेतर कृती म्हणतो. ज्यात वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक बाबींचा समावेश होतो. एखादी व्याख्या आली, बाबा आर्थिकेतर कृती म्हणजे काय स्पष्ट करा, आर्थिकेतर कृती व्याख्या लिहा, तर तिथं लिहिता येईल की बाबा आर्थिकेतर कृतीमध्ये पैशांची अपेक्षा न ठेवता केलेल्या कृतींचा समावेश होतो. याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकताय की पुस्तकं वाचणं म्हणजे तुम्हाला पैसे नाही मिळणार, जनतेची सेवा केल्यावर पैसे मिळणार नाही, आईने स्वयंपाक बनवणे, आईने स्वयंपाक केला त्याच्यातून आईला काही पैसे मिळणार नाही. ओके, आता आर्थिक कृती म्हणजे काय, समाजातील सर्व स्तरातून वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण इत्यादीशी संबंधित पैसे मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कृतींचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होतो. म्हणजे बघा, समाजामधल्या ज्या सर्व स्तरातून, म्हणजे वेगवेगळे जे काही स्तर आहेत समाजाचे, त्या स्तरांमधून वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन, बरोबर, त्याचबरोबर त्याचं वितरण, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, ते विकणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टींची संबंधित म्हणजे वस्तू बनवणं, त्याचबरोबर त्या विकणं आणि त्याचबरोबर सेवा आहे त्याचं वितरण करणं, या सगळ्यांशी संबंधित पैसे मिळवण्याच्या हेतूने ज्या काही कृती केल्या जातात त्याला आपण आर्थिक कृती म्हणू शकतो. जसं की कामगारांनी कारखान्यात काम करणे, कामगारांना काय मिळणार, पैसे मिळणार. आर्थिक कृतीमुळे रोजगार मिळवणं हे सुलभ झालेलं आहे. तर तुमच्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील. साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं आहे, आर्थिकेतर कृती म्हणजे काय, ज्याच्यातून पैसा मिळणार नाहीये. आर्थिक कृती म्हणजे काय, अशा कृती ज्याच्यामधून बाबा पैसे मिळतील, ज्या कृती पैसे मिळवण्याच्या हेतूने केल्या जातात. आता व्यवसाय बघा, मी तुम्हाला म्हटलं व्यवसाय, पेशा आणि नोकरी, तीन गोष्टी समजून घेऊयात. बघा, व्यवसाय म्हणजे काय. आता व्यवसाय जो आहे हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाने सुसंघटित सुसंघटित प्रयत्न दर्शवतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा समूहाचे, म्हणजे व्यवसाय जो आहे तो एखाद्या व्यक्तीचा असेल किंवा एखाद्या समूहाचा असेल, त्याचा एक प्रयत्न दर्शवतो. म्हणजे व्यक्ती सुद्धा व्यवसाय करू शकतो, एकटा व्यक्ती व्यवसाय करू शकतो किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस करू शकतात, व्यवसाय करू शकतात. ओके, वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो.
तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजा भागवल्या जातात. बघा व्यवसायाचं काम काय, व्यावसायिक जे काय करतात, व्यावसायिक काय करतात, सेवांचं उत्पादन करतात किंवा वस्तूंचं उत्पादन करतात किंवा सेवांचा पुरवठा करतात. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजारपेठेमध्ये विकतात आणि विकून ते नफा मिळवतात. नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जातो आणि समाजाच्या विविध गरजा ज्या आहेत त्या व्यावसायिक किंवा व्यवसायामधून भागवल्या जातात. एखाद्या वस्तूचं उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे, बरोबर ना? एखाद्या वस्तूचं उत्पादन करणं म्हणजे ती वस्तू तयार करणं. साबणाचं उत्पादन करणं म्हणजे साबण तयार करणं, बरोबर? लिपस्टिकचं उत्पादन करणं म्हणजे लिपस्टिक तयार करणं. डोक्याला लावणाऱ्या टिकलीचं उत्पादन करणं म्हणजे टिकली तयार करणं. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं उत्पादन करणं म्हणजे ती वस्तू तयार करणं. त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात, बरं का? जसे कृषी उत्पादनं असू शकतात किंवा कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू असू शकतात. कृषी उत्पादनांमध्ये खतांचं उत्पादन असेल, नांगर बनवणारा एखादा कारखाना असू शकतो किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने असू शकतात. आणि इतर कारखाने जे आहेत त्याच्यामध्ये कृषी उत्पादन जे आहेत शेतीमधून तयार होणारी उत्पादनं आपण म्हणू शकतो. शेतीमधून जी पिकं येतात ती आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून केलेली काही उत्पादनं असतील आणि कारखान्यामध्ये तयार होणारी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं असतील. मानवी श्रमाच्या मदतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने तयार केलेल्या असतात. ओके. आता या ज्या काही चला आता या ज्या वस्तू असतील त्या मानवी श्रमाच्या मदतीने आणि यंत्राच्या सहाय्याने सगळ्या वस्तू तयार करतात हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचं उदाहरण आहे, बरोबर? जमिनीची मशागत करून अन्नधान्य निर्माण झालं की ते झालं कृषी उत्पादन. आणि मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कारखान्यातून तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलामध्ये करणे हे औद्योगिक उत्पादनाचं एक उदाहरण आहे, बरोबर? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला व्यवसाय ही संकल्पना लक्षात आली असेल. आता वितरणामध्ये डिस्ट्रीब्युशन आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश होतो. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. या सर्वांचा समावेश व्यवसाय या संकल्पनेमध्ये होतो. म्हणजे वितरणामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि ज्या सेवा असतील त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक आहे. गोदामामध्ये त्या ठेवल्या जातात, म्हणजे कंपनीमधून गोदामामध्ये ठेवल्या जातात. गोदामामधून वाहतूक करून त्या दुसरीकडे ग्राहकांकडे पोहोचवल्या जातात. जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात, कारण जाहिरात बघून ग्राहक त्या वस्तू विकत घेण्यासाठी दुकानामध्ये जात असतात. ओके. आता याच्यामध्ये व्यवसायाची जर व्याख्या करायचं झालं तर दोघांपैकी तुम्ही कुठलीही एक व्याख्या लक्षात ठेवू शकताय की मालाचं उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. बघा, मालाचे उत्पादन, माल म्हणजेच वस्तू, त्या मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय. व्यवसाय म्हणजे काय? मालाचं उत्पादन करण्याच्या आणि संपत्ती मिळवणे, कारण मालाचं उत्पादन करून ते विकून तुम्हाला संपत्ती मिळणार आहे. ती संपत्ती मिळवण्याच्या दिशेने जी काही मानवाने केलेली सगळी कार्य असतात त्याला आपण व्यवसाय म्हणू शकतो. किंवा समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू व सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्री, बरं का? नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तीने केलेले सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. तर दोघांपैकी तुम्ही एखादी व्याख्या जरी पाठ केली, ती परीक्षेला लिहिली तरी चालू शकतात. आता व्यवसायाची वैशिष्ट्य काय? बाबा, पहिली गोष्ट, व्यवसाय आर्थिक कृती आहे, कारण व्यवसाय केल्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात. पैसेच जर नाही मिळाले, पैसे मिळवणं हे जर व्यवसायाचं उद्दिष्ट नाही ठेवलं तर तो व्यवसाय होणार नाही, ती आर्थिकेतर कृती होईल. म्हणजे व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. ती प्रेमासाठी आणि आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी अजिबात केली जात नाही. आर्थिक कृती आहे, तिच्यातून पैसा मिळवणं हा एकमेव उद्देश या ठिकाणी असतो. दुसरा मुद्दा आहे दोन पक्ष. याच्यामध्ये दोन पक्ष असतात. एक व्यावसायिक म्हणजे वस्तू निर्माण करणारा आणि दुसरी गोष्ट ग्राहक म्हणजे वस्तू घेणारा. दोघांपैकी एक जरी नसेल तरी गडबड होते. म्हणजे प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. देवाणघेवाणीसाठी कमीत कमी दोन पक्षांची गरज असते. ते दोन पक्ष म्हणजे ग्राहक व विक्रेता. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणे म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी व तोंडी करार म्हणजे दोन पक्ष असतात यामध्ये. म्हणजे एकतर विकणारा आणि विकत घेणारा, असे दोन्हीही पक्ष या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असतात, हे लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे नफा हेतू. नफा मिळवणे हाच हेतू असतो. व्यवसायाचा हेतू नफा मिळवणे, कारण नफा नाही मिळाला तर मग काय फायदा नाही आहे. तो व्यवसाय करून काय फायदा नाही. कुठल्या एखाद्याने दुकान टाकलं आणि म्हणाला की नको, मला प्रॉफिटच नको, मी समाजकार्य करतो, भिकेला लागशील बाळा. ओके. कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश नफा मिळवणेच असतो. त्याच्यातून नफा मिळवायचा असतो, पैसे मिळवायचे असतात. व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. जसा जास्तीत जास्त नफा मिळेल
तो व्यावसायिक फायदा करतो की म्हणजे हे करून घेतो की मला कसा जास्तीत जास्त नफा मिळेल, तो एक प्रयत्न असतो. जास्तीत जास्त नफा मिळवून घेण्याचा प्रयत्न असतो आणि नफा हा उद्योगाचा कणा असतो. जितका जास्तीत जास्त नफा मिळेल एखाद्या उद्योगामधून, एखाद्या व्यवसायामधून, तितका तो व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो, तितका तो व्यवसाय पुढे जाऊ शकतो, तितका तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. ओके. आणि नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. प्रत्येक व्यवसायानुसार नफा हा कमी जास्त प्रमाणात असतो किंवा वेगवेगळा असतो. ओके. वस्तू व सेवांचे उत्पादन. व्यवसायामध्ये काय केलं जातं? वस्तू किंवा सेवा यांचं उत्पादन केलं जातं. म्हणजे कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी त्या वस्तूंचे उत्पादन करावं लागतं. वस्तूंचं उत्पादन केल्याशिवाय ती देवाणघेवाण होणार नाही. एखाद्याने ठरवलं मी साबणाची कंपनी बनवतो, पण साबणच तयार केला नाही तर ते उत्पादन झालं नाही तर ते विकणार कसा? वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावरती निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो. या कृतीमध्ये नफा मिळवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असतं. म्हणजे एकतर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू निर्माण केल्या जातात. याच्यानंतर वस्तू व सेवांची देवाणघेवाण. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पैशाच्या रूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. बरोबर ना? देवाणघेवाण केली जाते म्हणजे व्यवसायामध्ये काय केलं जातं? वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा किमतीमध्ये वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण केली जाते. उदाहरणार्थ पैशाच्या सहाय्याने वही खरेदी करणे, पैसे देऊन साबण खरेदी करणे, पैसे देऊन मोबाईल खरेदी करणे, पैसे देऊन मोबाईलचा चार्जर खरेदी करणे, पैसे देऊन मोबाईलची बॅटरी खरेदी करणे, पैसे देऊन मोबाईलला कव्हर खरेदी करणे. या उलट वस्तू विनिमयामध्ये बघा हे झालं पैशाच्या स्वरूपात तुम्ही म्हणजे पैसे देऊन वस्तू खरेदी केली किंवा कधी-कधी या उलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. आता वस्तू विनिमय पद्धती जुनी आहे. आता सध्या ती वापरली जात नाही. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सुद्धा वस्तूंच्या बदल्यात वस्तू म्हणजे गव्हाच्या बदल्यात तांदूळ. मी तुला एक गव्हाचं पोतं देतो, तुम्हाला एक तांदळाचं पोतं दे, विषय संपला. म्हणजे अशा स्वरूपामध्ये सुद्धा वस्तू आणि सेवांचं देवाणघेवाण एका काळामध्ये व्हायचं. पुढचा मुद्दा आहे, जर वस्तूचे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी केले जात असेल, बरोबर का? उदाहरणार्थ पोशाख स्वतःच्या मुलीसाठी शिवणे, त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. पण पोशाख शिंप्याच्या दुकानात शिवला जात असेल व शिवण्याचे पैसे घेतले जात असतील तर त्याला उद्योगधंदा म्हणता येईल. पण वस्तू जर दान केली, भेट दिली जात असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. म्हणजे वस्तूचं उत्पादन जे आहे ते उपभोगासाठी केलं स्वतःच्या. आईने आपल्या मुलासाठी कपडे शिवली आणि त्याच्याकडून काही पैसे मिळणार नाहीत आईला, तर त्याला तुम्ही व्यवसाय म्हणता येणार नाही. त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. परंतु एखादा जर का टेलर असेल, त्याने शिंपी असेल, त्याने दुकानात शिवले कपडे आणि ते लोकांना विकले आणि त्याला पैसे मिळाले तर तो उद्योगधंदा होऊ शकतो. ओके. वस्तू व सेवा सेवांचा विनिमय. आता बघा लक्षात घ्या, प्रत्येक व्यवसाय प्रकारात व्यवहार हे वस्तू किंवा सेवा यांच्याशी संबंधित असतात. कुठलाही व्यवसाय असू दे, जे काही व्यवहार असतात ते वस्तू किंवा सेवा यांच्याशीच निगडीत असतील. वस्तू किंवा सेवांच्या शिवाय व्यवसाय अजिबात होऊ शकत नाही. जिथं वस्तू आणि सेवा नसतील तिथं व्यवसाय होत नाही. या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू असतील किंवा भांडवली वस्तू असतील. म्हणजे ग्राहक उपभोग करतील किंवा काही कंपन्यांसाठी वापरला जाईल. म्हणजे व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा अदृश्य स्वरूपाच्या असतात. बरं, सेवा अदृश्य स्वरूपाच्या असतात, परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज असते. जसं की वाहतूक असेल, बँक असेल, विमा असेल, या सेवा झाल्या. वस्तू दोन प्रकारच्या असतात. एक तर उपभोग्य वस्तू जसं की चहा, दूध, पेन्सिल. भांडवली वस्तू म्हणजे कंपनीमध्ये बाबा सामग्री असेल, फर्निचर असेल, या भांडवली वस्तू झाल्या. ओके. व्यवसायामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. व्यवसाय जो आहे तो यशस्वी केव्हा होतो? ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवता, ज्यावेळेस त्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवता, त्यावेळेस तो व्यवसाय जो आहे तो यशस्वी होतो. म्हणजे प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार होत असतात. केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. म्हणजे कपडे शिवले आणि एकदाच विकले, संपला विषय. नंतर परत काय त्यांनी मोबाईल विकलं नाही. लक्षात घ्या, व्यवहारात नियमितता असणे गरजेचं आहे. नियमितता म्हणजे सातत्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याने स्वतःची मोटार विक्री करून नफा मिळवला तर त्याला व्यवसाय कृती म्हणता येणार नाही. त्याचा व्यवसाय समावेश होणार नाही अशा वेळेस. परंतु ती व्यक्ती नियमितपणे मोटारी खरेदी करते एका ठिकाणाकडून आणि दुसऱ्याला ती विकते. म्हणजे एका ठिकाणी जुन्या मोटारी खरेदी करते, त्याला रिपेअर करते आणि विकते दुसरीकडे कोणाला तरी. मग त्याला व्यवसाय म्हणता येईल. समजा माझी 4 व्हीलर आहे, मला विकायची झाली, नवीन घ्यायची असेल, मी विकली एका माझ्या मित्राला, त्याच्याकडून पैसे घेतले आणि मी माझी दुसरी नवीन घेतली आणि मी आपला फिरत बसलो. मग मी व्यवसाय केला का? नाही. ओके. परंतु जर मी एक मित्राला गाडी विकली, नंतर दुसरी आणली, ती दुसऱ्याला विकली, मग तिसरी आणली, परत विकली, चौथी आणली, परत विकली, अशा प्रकारे मी करत गेलो सातत्याने, तर त्याला व्यवसाय म्हणता येऊ शकतो. याच्यानंतर अनिश्चित परतावा.
परतावा जो आहे तो अनिश्चित असतो, परताव्यामध्ये निश्चितता नसते. म्हणजे कसं असतं, व्यवसायामध्ये नफ्याचा अंदाज घेता येत नाही, त्याची हमी देता येत नाही. कधी व्यावसायिकांना नफा अधिक मिळतो, कधी कधी कमी मिळतो, वेळेनुसार नफा मिळतो, सीझननुसार नफा मिळतो. एखाद्या फटाक्याचं दुकान असेल तर त्याला दिवाळीमध्ये किंवा सणांच्या वेळेस त्या फटाक्याचं दुकान जास्त खपू शकतो, तिथं त्याला जास्त नफा मिळू शकतो. मिठाईचं दुकान असेल, त्या मिठाईच्या दुकानवाल्याला या सणांच्या उत्सवांच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना नफा मिळू शकतो. एखादं पुस्तकाचं दुकान असेल, एखादं आपण म्हणतो ना स्टॉल असेल, आपण म्हणतो स्टेशनरी मार्ट असेल, पुस्तकांचं दुकान असेल, तर तिथं जून महिन्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो आणि इतर वेळामध्ये कमी, कारण जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते, जून जुलैमध्ये खूप मोठा नफा मिळू शकतो. म्हणजे अनिश्चित परतावा या ठिकाणी असतो, जोखीम असते, धोका असतो. म्हणजे जोखीम किंवा धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे व्यवसाय कुठलाही असू दे, तिथं तुम्हाला जोखीम असते, तिथे तुम्हाला धोका असतो. त्याच्यामुळे तो धोका पत्करून व्यवसाय करावा लागतो, तो यशस्वी करावा लागतो. नुकसानाला सामोरे जाण्याचा चिंतेचा विषय आहे. दुर्दैवाने अनपेक्षित किंवा परिस्थितीजन्य घटकांमुळे व्यवसायातील धोक्याची तीव्रता कमी करता येते, परंतु ती पूर्णपणे टाळता येत नाही. त्यातील काही घटक टाळले जाऊ शकत नाही, कारण व्यावसायिकांचा त्याच्यावरती ताबा नसतो. जसं की कोरोना आला आणि कोरोनामध्ये अनेक व्यवसाय ठप्प झाले. ओके. उदाहरणार्थ फॅशन, उत्पादन पद्धतीत बदल किंवा चोरी, आग, अनैसर्गिक संपत्ती, ग्राहकांच्या आवडीनिवडी या सगळ्या घटकांपासून कोणताही व्यवसाय मुक्त नाही. ओके. पुढचा आहे उपभोक्त्याचे किंवा ग्राहकांचे समाधान करणे, हे मोठं उद्दिष्ट आहे. जर उपभोक्ता असेल, ग्राहक असेल, यांचंच समाधान नाही झालं तर तो व्यवसाय पुढे चालणं खूप अवघड आहे. बघा, सर्व आर्थिक उपक्रमांचे अंतिम ध्येय ग्राहकांचे समाधान, एकच ध्यान, ग्राहकांचं समाधान. आणि कोणताही व्यवसाय आला तर त्याला अपवाद नसतो. मित्रांनो, ग्राहकांचं समाधान झालंच पाहिजे. ग्राहक जर खुश नसेल तर तो आपला व्यवसाय चालणार नाही. दर्जेदार वस्तू आणि सेवांचा पुरवठा माफक किमतीमध्ये करून ग्राहकांचं समाधान करण्यावर आधुनिक व्यवसाय भर देतो, की जो काय करतो, दर्जेदार चांगल्या क्वालिटीच्या वस्तू तयार करतो. वस्तू जितक्या चांगल्या क्वालिटीच्या तयार होईल तितका फायदा होईल. आणि सेवांचा पुरवठा माफक किमतीमध्ये करून, म्हणजे दर्जेदार वस्तू बनवायच्या आणि त्या वस्तू खूप माफक किमतीमध्ये, कमीत कमी किमतीमध्ये ग्राहकांना विकायच्या आणि ग्राहकांचं समाधान करायचं, हा जो आहे तो भर दिला जातो व्यवसायामध्ये. ओके. तसेच नवीन ग्राहक मिळवणे व प्रस्थापित ग्राहक टिकवणे, म्हणजे जुने ग्राहक जे आहेत आपले रेग्युलर, त्यांना टिकून ठेवलं पाहिजे आणि त्यांना टिकून ठेवता ठेवता नवीन ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे एक अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. ओके. याच्यानंतर आता आपण व्यवसायावर चर्चा केली. आता व्यवसायानंतर पेशा म्हणजे काय, यावर थोडीशी आता चर्चा करूयात. बघा मित्रांनो, पेशा म्हणजे काय, बघा, पेशा आणि व्यवसाय याच्यामध्ये फरक आहे. बघा, तो जरा नीट समजून घ्या. एक छोटासा फरक. पेशा ही आर्थिक कृतीचाच भाग आहे. पेशा हा सुद्धा एक आर्थिक कृतीचा भाग आहे, की ज्यामध्ये व्यक्ती त्याचे शैक्षणिक ज्ञान व कौशल्य वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवित असतो. उदाहरणार्थ डॉक्टर काय करतो, त्याचं काही दुकान नसतं. डॉक्टर काय करतो, त्याच्याकडे जे ज्ञान असतं, त्याच्याकडे जे मेडिकलचं जे ज्ञान असतं, ते ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा वापर करून तो सेवा प्रोव्हाइड करतो लोकांना. सेवा प्रोव्हाइड करतो म्हणजे लोकांचं निदान करतो, बाबा त्याला त्याचं दुखणं दूर करतो. त्याचबरोबर वकील काय करतो, वकील पण फी घेतो आणि फी घेऊन तो आपली सेवा पुरवतो. आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्या ज्ञानाचा उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडवतो कोर्टामध्ये जाऊन. ओके. त्याचबरोबर CA असेल, सनदी लेखापाल असेल, हे सगळेजण काय करतात, हे यांचा एक पेशा आहे. हे लोकांना सेवा देतात, यांचा पेशा आहे. यांच्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो ज्ञानाचा उपयोग करून त्या ज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य वापरून ते उत्पादन मिळवतात, लोकांकडून फी घेतात. ओके. आता या पेशाचा बघा उपयोग काय आहे, पेशाचा विषय काय आहे, पेशाची वैशिष्ट्य नेमकी काय आहे. तर बघा, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय बाबा, उद्देश. बरोबर. प्रत्येक पेशा हा पैसा मिळवण्यासाठी केला जातो. डॉक्टर पैसे मिळवण्यासाठी, हा तुम्हाला माहिती आहे. पैसा मिळवण्याबरोबर समाजाला सेवा देऊन त्यांचे प्रश्न सोडवले जातात. म्हणजे पैसा मिळवणं आणि समाजाला सेवा देणं हा उद्देश असतो पेशाचा. ओके. पात्रता काय, पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट प्रकारची पात्रता धारण केल्याशिवाय पेशा स्वीकारता येत नाही. डॉक्टर असा कुणीही चालता बोलता होत नाही, त्याला डॉक्टरकीचं शिक्षण घ्यावं लागतं, MBBS करावं लागतं, MD करावं लागतं, वकील बनण्यासाठी LLB कंप्लीट करावं लागतं, त्याला सनदी लेखपाल आहे त्याला CA बनवण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. म्हणजे त्यांना त्या प्रकारचं शिक्षण घेऊन त्या प्रकारची पात्रता त्याला धारण करावी लागते. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पेशात विशिष्ट ज्ञान समुच्चयाचा समावेश असतो. हे ज्ञान पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षणाद्वारे घेतले पाहिजेत, अन्यथा ज्ञानाशिवाय आपण पेशा चालवू शकत नाही. याकरिता ज्ञान अधिग्रहण करणं गरजेचं आहे. पहिलं पात्रता पूर्ण करा, ज्ञान मिळवा, मग तो पेशा स्वीकारला जातो. आर्थिक मोबदला आपल्याला इथे मिळतो. पेशामध्ये पैशाच्या मोबदल्यात सेवा दिली जाते.
त्याला आपण व्यावसायिक शुल्क किंवा त्याला आपण फी म्हणू शकतो. ओके, म्हणजे आर्थिक मोबदला, म्हणजे पैशाच्या मोबदल्यात बाबा सेवा दिली जाते. फुकट कोण करत नाही. डॉक्टरकडे गेलो, तो एक इंजेक्शन मारायचे 300, 400, 500 जसा डॉक्टर तसं. पेशामध्ये मिळालेले उत्पन्न निश्चित नसतं, म्हणजे पेशामध्ये पण निश्चित नसतं. डॉक्टर उन्हाळ्यामध्ये कमी, पावसाळ्यामध्ये सुसाट चालतात. पेशा करणारी व्यक्ती व्यवसाय संघटनांमध्ये काम करणारी कर्मचारी किंवा स्वयंरोजगारीत असते. ती जी आहे ती स्वयंरोजगारीत असते, किंवा बाबा एक व्यवसाय संघटना असते, त्यांची एक संघटना असते. डॉक्टरांची एक वेगळी संघटना असते, यांचं वकिलांचं बार काउन्सिल असतं, सीएनची एक वेगळी संघटना असते. जसं की सनदी लेखपाल नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळतो, परंतु त्याचे स्वतःचे खाजगी हिशेब तपासणीचे काम करणे म्हणजे स्वयंरोजगार आहे. त्यासाठी त्याला फी स्वरूपात उत्पन्न मिळतं. ओके, आता पुढचा मुद्दा आहे भांडवल. आता समजा पेशा स्वीकारल्यावर व्यक्ती स्वतंत्रपणे काम करते किंवा एखाद्याच्या अंतर्गत काम करू शकते. म्हणजे समजा एखादा पेशा स्वीकारला तर ती स्वतंत्रपणे, बाबा डॉक्टर असेल त्यांनी स्वतंत्रपणे त्याचा दवाखाना चालू केला, किंवा एखाद्या मोठ्या डॉक्टराच्या हाताखाली कामाला लागला, किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो कामाला लागला, असं सुद्धा होऊ शकतो. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तीला पेशामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. एखादा डॉक्टर असेल, त्याला स्वतःचा दवाखाना उघडायचा, तर त्याला मोठी गुंतवणूक आहे. दवाखान्यासाठी लागणारी सगळी साधनं त्याला पाहिजे, गाळा पाहिजे भाड्याने. एखादा वकील असेल, त्याला त्याचं ऑफिस उघडायचं असेल तरी तिथं खर्च आहे. एखादा सीए असेल, त्याला ऑफिस उघडायचं असेल, तिथेही खर्च आहे. म्हणजे भांडवल जे आहे ते लागतं. तो जर एखाद्याच्या हाताखाली काम करत असेल तर नाही लागणार, परंतु जर त्याला स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं जर का सुरुवात करायचं असेल, काहीतरी स्वतंत्रपणे काम करायचं असेल, तर त्याला पेशाप्रमाणे त्या पद्धतीने भांडवलाची आवश्यकता असते. नोंदणी आणि सभासद. प्रत्येक पेशाची राष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र संघटना असते. ती आपल्या पेशाशी संबंधित व्यक्तींच्या पेशाबाबत नियम बनवते. त्या व्यक्तींना आपल्या पेशांची नोंदणी संबंधित संघटनेमध्ये करून व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मित्रांनो, डॉक्टर असेल, सीए असेल, वकील असेल, यांना जर का मित्रांनो जर का आपल्या स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा पेशा स्वतंत्रपणे जर सुरू करायचा असेल, आपलं कामकाज सेवा देण्यासाठी लोकांना, तर त्याला त्या संघटनेमध्ये नोंदणी करावी लागते. जसं की वकिलांसाठी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणी करावी लागते. सनदी लेखपाल जे सीए आहेत त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामध्ये त्यांना नोंदणी करावी लागते. डॉक्टर असेल तर इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये त्यांना नोंदणी करावी लागते. म्हणजे पेशा म्हणून काम करणाऱ्या संबंधित संघटनेने तयार केलेली जी काही नियमावली आहे, त्या नियमावलीनुसारच त्यांना जावं लागतं, त्या नियमावलीनुसारच त्यांना वागावं लागतं. आणि प्रत्येक पेशा स्वीकारणारा जो काही व्यक्ती आहे, स्वीकारण्याला संबंधित संघटनांचे सभासत्व घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय त्याला त्याचं काम पुढे नेता येत नाही. ओके, त्याचबरोबर अहस्तांतरणीय म्हणजे काय? कोणताही पेशा हा पेशा करणाऱ्याच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना हस्तांतरित करता येत नाही. एखादा समजा किराणा मालाचं दुकान आहे, तो आपल्या मुलाला हस्तांतरित करू शकतो, पण एखादा डॉक्टर आहे, तो डॉक्टर आपल्या मुलाला आपली डिग्री हस्तांतरित करू शकत नाही. हां, पण त्याचा मुलगा जर डॉक्टर झाला असेल, चांगला शिकता आला असेल, तर त्याचा व्यवसाय पुढे नेता येईल. परंतु मुलाने घेतलं वकिलाचं शिक्षण आणि हा आहे डॉक्टर, आणि याने आपले डॉक्टरकीचं शिक्षण दिलं त्याला, असं होत नाहीये. म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आपला दवाखाना, वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या मुलांकडे हस्तांतरित करू शकत नाही. परंतु जर त्याच्या मुलाने किंवा मुलीने वडिलांच्या पेशाचे आवश्यक शिक्षण जर घेतलं असेल, तर ते हस्तांतरित करता येतं. असं करता येत नाही. कामाचे जे स्वरूप आहे बघा, पेशामध्ये शुल्क किंवा फी आकारावरून विशेष सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ स्थापत्यशास्त्रामध्ये इमारतीच्या बांधकामाचा नकाशा शुल्क व फी घेऊन तयार करून दिला जातो. या सुद्धा गोष्टी आहेत. ओके, तर पेशा झाला. आता पेशानंतर पुढचा जो घटक आहे, पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे नोकरी. ओके, पेशा आला तर नोकरी. नोकरी आणि पेशामध्ये फरक आहे. तो काय बघा, नोकरी करणे ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. कारण नोकरी कंपनीमध्ये एखादा कामगार करतो, तो नोकरी करतो. एखाद्या दवाखान्यामध्ये कंपाऊंडर असेल, नर्स असेल, ती नोकरी करते. एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये एखादा व्यक्ती नोकरी करतो. ओके, यामध्ये कर्मचारी इतरांसाठी काम करत असतात. यामध्ये मालक व कामगार असं नातं असतं. मालक म्हणजे अशी व्यक्ती की ती दुसऱ्याला कामाची संधी देते, म्हणजे कारखान्याचा मालक. कामाची संधी घेणारी व्यक्ती म्हणजे कर्मचारी, म्हणजेच कामगार. मालक म्हणजे संधी देणारा, आणि संधी घेणारा कोण? कामगार. कामाचा मोबदला व कामाच्या अटी याबाबत दोघांमध्ये करार झालेला असतो. याची वैशिष्ट्य काय? याचा सगळ्यात पहिला उद्देश एकदम सोपा आहे मित्रांनो, जनरल आहे सगळा विषय. स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसा मिळवणे हा मुख्य हेतू आहे. स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसा मिळवणे हे कामगाराचं वैशिष्ट्य आहे, उद्देश आहे. पात्रता काय? प्रत्येक नोकरीत पात्रतेची गरज असते. नोकरीच्या स्वरूपानुसार कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता ठरते.
कौशल्याच्या कामासाठी विशिष्ट पात्रतेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ समजा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये इंजिनिअरची आवश्यकता लागते. इंजिनिअरिंगच्या खालोखाल ITI केलेल्या व्यक्तींची आवश्यकता असते किंवा काही काही अशिक्षित लोक असतात, तिथं बागकाम असेल, माळीकाम असेल, अशा कामांसाठी लोक लागतात. म्हणजे पात्रता जी आहे ती कामानुसार पात्रता बदलत राहते. जितकं जास्त शिक्षण तितका तो कुशल कामगार, आणि कमी शिक्षण असेल तर कदाचित तो कामगार अकुशल असू शकतो. ओके. उदाहरणार्थ परिचारिका म्हणून काम करण्यासाठी विशिष्ट पात्रता व कौशल्याची गरज असते. परंतु कार्यालयीन सेवक म्हणजे ऑफिस बॉय म्हणून जर काम करायचं असेल तर तिथं काय पात्रतेची जास्त आवश्यकता नसते. लिहिता वाचता आलं, विषय संपला. आर्थिक मोबदला मिळतो बरं का. कामगारांचे विशिष्ट वेतन, वेळेत पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला पगार म्हणून किंवा मजुरी दिली जाते. म्हणजे कामगाराने विशिष्ट वेळामध्ये पूर्ण केलेलं जे काही काम आहे त्याचा मोबदला म्हणून त्याला दर महिन्याला पगार दिला जातो. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरी आई बाबा कामाला जात असतील, त्यांना दर महिन्याला पगार किंवा मजुरी दिली जाते. पगार महिन्याला दिला जातो. मजुरी नेमणूक करताच आठवडा किंवा रोज देण्याचं ठरवलं जातं. मजुरी कधी कधी शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांना मजुरी दिली जाते. ती कदाचित रोजच्या रोज किंवा आठवड्याने दिली जात असावी. त्याचबरोबर पगारदार जो असतो त्याला बोनस दिला जातो, भत्ते दिले जातात, निवास व्यवस्था आणि इतर सेवा सुद्धा दिल्या जाऊ शकतात. भांडवल. नोकरी करणारे जी लोक आहेत त्यांना भांडवलाची आवश्यकता नसते. तो बाबा कंपनीत कामाला जातो, त्याला काय कंपनी चालू करायला भांडवलाची गरज नाही, त्याला पगार मिळतो, खायचं प्यायचं मस्त राहायचं, काय त्याला भांडवल द्यायची गरज नसते. कारण मालक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देतो. ओके. नोंदणी. नोकरीसाठी कुठेही नोंदणीची गरज नसते. जसं डॉक्टर असेल, वकील असेल, CA असेल, यांना नोंदणीची आवश्यकता असते, तशी इथं याला नोंदणीची आवश्यकता नसते. परंतु प्रत्येक नोकरदाराने नोकरी करताना नोकरीच्या नियम व अटींचे पालन केले पाहिजे. म्हणजे नोकरी करताना नोकरीचे जे काही नियम आहेत, अटी आहे, यांचं पालन केलं पाहिजे. वेळेवर कामावर जाणं, वेळेवर काम पूर्ण करणं. जेवायचा वेळ 1 तास असेल तर 1 तास, नाही तर आहे 3-4 तास आपलं नुसतं जेवतोय असं नको. अहस्तांतरणीय म्हणजे कोणतीही नोकरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या नोकरीकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. मी समजा एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, माझ्या मुलाला त्याच्या जागेवर जर मॅनेजर बनवायचं झालं तर नाही होणार. हा, शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या जागेवर आपल्या मुलाची किंवा मुलीची नेमणूक करू शकत नाही. ओके. पुढचा मुद्दा. याच्यानंतर कामाचं जे स्वरूप आहे, प्रत्येक कर्मचाऱ्यास नेमून दिलेले काम पूर्ण करणं अपेक्षित असतं. जे काही काम नेमून दिले कामगाराला ते पूर्ण करणं अपेक्षित असतं. नोकरीचे स्वरूप हे त्या मालकाच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. नोकरीचं स्वरूप हे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. प्रत्येक कंपनीचं प्रोडक्शन वेगळं असतं. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीची जी काही आकार आहे तो वेगळा असतो. काही कंपन्या छोट्या असतात, मोठ्या असतात. त्यानुसार कामाचं स्वरूप बदलत जातं. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत होतो, तर त्या व्यवसायाची उद्दिष्टे जी आहेत ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. आणि ही जी काही उद्दिष्टे आहेत आणि पुढचा जो काही संपूर्ण भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढचा जो भाग आहे या प्रकरणाचा तो कव्हर करायचा प्रयत्न करूयात. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.